चकवा द्यायलाय काय आईसाहेब तुम्ही मला? झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे आम्ही काय केलं असं म्हणली मास्तरीन तुम्हाला? नाही, उलट त्या म्हणतात की तुमचा ह्याच्यात हात असू शकत नाही. मग विश्वास ठेवा की आम्ही सांगतोय, मास्तरीन सांगत्या तरी तुम्हाला खरं वाटत ना? नाही वाटत, कारण मला माहित आहे की ह्याच्या मागे तुम्हीच आहे. मग सिद्ध करा. काका काकू सॉरी मी अशी अचानक आले. ठीक आहे, बोल. काका यांचं प्रेम आहे एकमेकांवर, त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तू मोठी ना? हो पण मग आधी तुझं लग्न व्हायला नको? पण मला लग्न करायचं नाही आता. हे बघ, आधी तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. पण का? अगं 4 लोक बोलतात. काकू अहो, इरा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिचं खरंच प्रेम आहे निखिलवर. हे बघ, हे प्रेम वगैरे काही नसतं, हा सगळा फाजीलपणा आहे. काकू परिस्थिती गंभीर आहे. म्हणजे असं काय केलं इराने? काही केलं नाहीये इरानी, पण हे बघ अक्षरा, आम्हाला एक चांगली घरंदाज आणि संस्कारी मुलगी पाहिजे सून म्हणून. आता मोठ्या मुलीने भर मंडपात लग्न मोडलंय म्हटल्यावर आमच्याकडची माणसं काय म्हणणार? धाकटी पण तशीच करणार. काय उत्तर देणार आम्ही त्यांना? अहो पण माझं लग्न मोडलंय, इराचा काहीच दोष नाहीये. म्हणजे काय आपण समाजाला सांगत बसणार का? हे बघ अक्षरा, मी स्पष्ट सांगतो, तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. पण का? अक्षरा, उगीच वादाबाद नको. आमचं ठरलंय. पण तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. पण मी म्हणते एवढी घाई काय लग्नाची? आत्ताच तर निखिलला नोकरी लागली, जाऊ दे की 2-4 वर्ष अजून. नाही नाही, तेवढा वेळ नको घालवायला. तुझं लग्न होता होता तेवढा वेळ जाईलच की. तुझं नाव नोंदवलंय आम्ही वधूवर सूचक मंडळामध्ये आणि एक स्थळ पण आलंय. माझं लग्न ठरतंय अजून. काय? तुझं लग्न ठरतंय? हो, बोलणी चालू आहे. अगं बाई, हो का? हो खरंच. माझं लग्न जर पुढच्या 15 दिवसात झालं तर तुम्ही ह्यांचंही लग्न लावून द्याल ना? हो निखिल, अरे कळलं मला. ताईचं लग्न झाल्याशिवाय आपलं लग्न होणार नाही असंच सांगितलं ना तुझ्या आई बाबांनी. म्हणजे आता सगळं ताईच्या हातात आहे, हो ना? बरं, ताई निघाली का? ठीक आहे, ठेवते. सरकार काय मोठा गेम करायला लागलेत आईसाहेब काहीतरी, आणि मास्तरीमध्ये त्याच्यात शिस्तात अडकत चालल्यात रे. सरकार, मग आपण मास्टरमाइंडला कसं वाचवायचं? काय तर काय व्हायला ते कळलं तर कसं वाचवायचं ते कळेल ना. म्हणजे काय सांगणं झालं रे मास्तरीन बाई. पण काय सापळा लावला असेल रे आई साहेबांनी. आई शपथ माझ्या डोसक्याचा भोगा पडाला, काय कळ ना. सगळं कळलंय मला ताई. तू निखिलच्या आई बाबांना भेटून आलीस ना? हा, कुणालाही सांगता येत नाही आणि लपवू शकणार नाहीये.
सगळं अवघड होऊन बसलंय. माझंच चुकलं. माझं झालं निखिलशी बोलणं. त्याने मला सांगितलं की जोवर तू लग्न करणार नाहीस तोवर आमचंही काही होणार नाही. आणि मला माहितीये तू लग्न करणार नाहीस. सगळं संपलंय आता. सगळं संपलंय आता. अगं काय करतेस हिरा? मारूनच काढते स्वतःला. सोड ना. हे बघ हिरा, आरडाओरडा करू नको. साईबाबांना ऐकू जायचं. नाही मला नाही जगायचं आता. अगं तू काय बोलतेस हिरा? सोड. काही राहिलं नाहीये माझ्या आयुष्यात. मला मरू देता येईल. अगं तू काय बोलतेस? मला मरायचंय. हे जमवतं ना तुला? काय बडबडतेस? सोड. मी आई बाबांना काय सांगू ताई? कसं सांगू? मला त्यांना फेस नाही करता येणार ताई. जोवर तू लग्न करणार नाहीस ना तोवर आमचं काहीही होणार नाहीये. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ताई. हे बघ, मला खूप भीती वाटतेय. माझं बाळ कुणालाच नकोय. निखिलही माझ्या पाठीशी नाहीये आणि तूही तुझा हट्ट सोडत नाहीयेस. एक काम कर, तूच मारून टाक मला. अगं तूच मारून टाक मला. हे बघ, माझ्यामुळे आई बाबांना मानही खाली घालावी लागणार नाही. आणि माझी जी चूक झाली ना त्याच्यामुळे मला आणि माझ्या बाळाला जगण्याचा अधिकार नाही येत आहे. तूच मारून टाक मला. अगं हिरा, तू हे करून आई बाबांना आनंद मिळणार आहे का? त्यासाठी मोठी केली का त्यांनी तुला? काय बोलतेस? तुला अक्कल आहे का हिरा? काय करणार ताई मी? हिरू, तू काही करू नकोस. हं, मी आहे ना. मी करते मला जे करायचंय ते. ताई फार वेळ नाही आपल्याकडे. माहितीये मला हिरू. मला थोडा वेळ दे पण प्लीज. तुला माझी शपथ आहे, पुन्हा असला विचार करायचा नाही, कळलं? प्लीज असं काही करू नकोस हिरू, प्लीज. आणि मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. सगळं ठीक करेन मी, कळलं? सगळं संपल्यासारखं वाटतंय ताई. सगळं संपल्यासारखं वाटतंय. झाकली मोठ 1.25 लाखाची, हेच खरं आहे. मास्तरीन काय तोंड उघडणार नाही. बहिणीला लग्न आधी दिवस गेले आहेत हे ती कुणाला भी सांगू शकणार नाही. बस आता शेवटचा वार करावा लागल. ठरलाय आमचं. सावज इकडं तिकडं पळू लागलंय, त्याला दमू द्यायचं, मग झडप घ्यायची आणि गळा पकडायचा. अक्कल असली की भले भले गुडघ्यावर कसे आणायचे ते कळतंय आमासनी. हा खेळ करायचा नव्हता आमासनी, पण मास्तरने आज तुझ्या बरोबर जे काय होतंय त्यासाठी फक्त तूच जिम्मेदार आहेस. असं का करतोस देवा तू माझ्याशी? मी जे ठरवते त्याच्या विरुद्धच तू का घडवतोस? मला लग्न करायचं होतं तेव्हा माझं लग्न तू मोडलंस. आता मला करायचं नाहीये लग्न, तर मला लग्न करावं लागणार आहे. माझ्या बहिणीच्या आयुष्याचं म्हातारं होऊ देऊ शकत नाही मी. तिच्या पोटात बाळ आहे आणि त्याचा या सगळ्यामध्ये काय दोष? मी माझ्या हट्टासाठी इराचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. ही बातमी बाहेर पसरली तर किती बदनामी होईल. लोक म्हणतील दोन्ही बहिणी अशाच, निखिलचे आई बाबा नाही म्हणतील. मला माझा हट्ट मागे घ्यावा लागेल. मला लग्नाला उभं राहावं लागेल. इरा आणि तिच्या बाळाचं आयुष्य
माझ्या आईबाबांची अब्रू ह्यापेक्षा मला माझा हट्ट मोठा नाहीये. माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. बोला मॅडम. हा फुलपागारे, उद्या घरी या भेटायला. काही काम होतं का? आम्ही उगाच फोन करू का? नाही नाही तसं नाही, मी आपलं सहज विचारलं. या, महत्वाचं काम आहे. पण मॅडम शाळा आहे उद्या. आमचं काम जास्त महत्वाचं आहे. या घरी. बरं. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. माझं लग्न जर पुढच्या 15 दिवसात झालं तर तुम्ही ह्यांचंही लग्न लावून द्याल ना? अक्षू हा काय ग? बाबा तुम्ही. अक्षू काय झालं? आई तू पण जागे आहेस? हो, झोप येत नाहीये. तुला पण झोप येत नाहीये का? तुम्ही झोपा, आपण उद्या बोलूया. अगं नाही नाही, बोल ना, काय झालं? नाही ठीक आहे, आपण सकाळी बोलू. अक्षू बाळा, अगं सकाळी बोललं काय आणि आत्ता बोललं काय? बोल. बाबा तुम्ही ज्या मुलाबद्दल मला सांगत होतात त्याला भेटायला मी तयार आहे. काय? खरंच? हो, फक्त माझी एक अट आहे. कसली? लग्न पुढच्या 8 ते 10 दिवसात झालं पाहिजे. आणि तुम्ही कळवा त्यांना, मी त्या मुलाला भेटायला तयार आहे. अगदी उद्याच्या उद्या पण चालेल. तुम्ही काय नाव म्हणालात त्यांचं? सर्वज्ञ. हां, कळवा त्यांना, मी तयार आहे भेटायला. बर, मी सकाळी सकाळी त्यांना फोन करतो आणि कळवतो. पण अक्षू, काही टेन्शन नाहीये ना? नाही बाबा, काही टेन्शन नाही. मी सगळा विचार केलाय आणि त्यानंतरच तुमच्याशी बोलते. कळवा तुम्ही त्यांना. हॅलो, हॅलो इरा, कोण बोलतंय? तुझ्या जिजूचा पण आवाज विसरलीस का तू? तुम्ही? इरा तू काय झालंय? तू माझे फोन का नाही उचलतेस? हॅलो इरा, ऐकतेस ना? हॅलो. हे बघा, तुम्ही मला फोन करू नका बरं. इरा ग, काय झालंय? तू रागावलीस का माझ्यावर? निखिलच्या आई वडिलांशी बोलणार आहे ना मी. काही गरज नाहीये. इरा ग, काय झालंय? तू असं का बोलतेस माझ्याशी? जो माणूस स्वतःच लग्न मंडपात मोडतो तो दुसऱ्यांची काय जुळवणार आहे? हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, मी फोन ठेवते. आणि हो, मला अननोन नंबर्सवरनं कॉल करू नका परत. इरा ग, ऐक. हॅलो. इरा, काय झालंय अचानक? तलवारच काढली, सूरच बदलला इथं. आधी तुझं लग्न व्हायला नको? पण मला लग्न करायचं नाही आता. आधी तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. हॅलो. हा मास्तरीन बाई, हा बोला ना. काय झालं? काही नाही. हा, नाही नाही, आवाज असा खोल गेलाय तुमचा. माझं आयुष्यच खोल चाललंय आता. का? काय झालं सांगा की, मी काय करू शकतोय काय? विश्वास ठेवा अधिपती, तुम्ही यामध्ये काही नाही करू शकत. सांगून तर बघा. अहो, मी तुम्हाला सांगू शकत असते तर सांगितलं नसतं का अधिपती? पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. मी अडचणीत आहे हे खरं आहे, पण ती अडचण काय आहे हे मी कुणालाच नाही सांगू शकत.
माझ्या आईबाबांना सुद्धा नाही. बरं जाऊ दे, अडचण काय ते सांगू नका. मी काय मदत करू शकतो का ते सांगा. तुम्ही खूप मदत केलीत मला अधिपती. तुमच्या मनातला राग अजून आहे काय माझ्याबद्दल? राग कशासाठी? ते नाही का मी बोललो तुम्हाला ते कमलरावांसंग लगीन करायचा ऑप्शन. हा ते तुम्हाला खरंच सांगतो तो जालिम उपाय आहे. तुम्ही जर तसं केलं का नाही, आमच्या आईसाहेब तुमचं काय सुद्धा वाकडं करू शकणार नाहीत. अधिपती, तुम्ही माझे मित्र आहात की वैरी? का असं का? तुम्ही माझा नकारही समजू शकत नसाल तर? मान्य आहे, मान्य आहे, पण तो नकार का नरक? तर नकार. काय म्हणजे? कमलला तुमचा नकार आहे, पण आमच्या संग लगीन झालं तर तुमच्यासाठी तो नरकच आहे हो. म्हणजे आम्ही काय त्रास देणार नाही, पण तुम्हाला कमी शिकलेला माणूस नको आहे ना, आम्ही नको आहे. मग संसार बी नरकच झाला हो. हॅलो अधिपती. हा हा हा, हॅलो हॅलो. नाही काही नाही, जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. हे बघा ऐका, मी का तुम्हाला लई शानपण शिकवायला जाणार नाही. तुम्ही शाने आहेसा. फक्त ना धोरण ठेवा, धोरण ठेवा आणि निर्णय घ्या. बाकी आम्ही आहे तुमच्या संग, लोड घेऊ नका तुम्ही. आणि तुमचा ह्यो खळखळता झरा असाच राहून दे. थँक्यू. असो, आपण बोलूया नंतर. गुड नाईट. हा. मॅडम, अक्षराताई लग्नाला तयार झाली आहे आणि जे स्थळ आलंय त्या मुलाला आज भेटणार आहे म्हणे ती. हे त्या वधूवर सूचक मंडळ आणि मुलाचे डिटेल्स. काय नाव काय पोराचं? सर्वज्ञ. जीप तुटल अशीच नावं का ठेवत्या ते देव जाणे. जा तुम्ही, बघतो आम्ही. जा. हो. देवी, मला हे करायचं नव्हतं. माझं ठरलं होतं लग्न करायचं नाही, आईबाबांना सांभाळायचं. पण आता अशा कोंडीत सापडले की माझ्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. प्लीज देवी, प्लीज, इरूचं सगळं नीट होऊ दे. अशा तत्वांचा मी बळी देते, माझ्या विचारांना तिलांजली देते. निदान इरूला तरी सुखी होऊ दे. मॅडम, अक्षराताई लग्नाला तयार झाली आहे आणि जे स्थळ आलंय त्या मुलाला आज भेटणार आहे म्हणे ती. सर्वज्ञ. अक्षरा. हो. नमस्कार, अक्षरा अमोलकर. सर्वज्ञ. बसू. हो प्लीज. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला खूपच उशीर झाला. नाही, इट्स ओके. सो मी मुद्द्यालाच हात घालते. का? तुम्हाला कुठे जायचंय का? घाई आहे का? नाही. मग डायरेक्ट मुद्द्यालाच का हात घालताय? छान रिलॅक्स होऊन बोलूया ना आपण. आणि हे सगळं तुम्ही स्माइल करून पण बोलू शकता. ऍक्च्युली मी हे सगळं असं बोलतोय कारण आपलं कॉन्व्हर्सेशन कम्फर्टेबली व्हावं म्हणून. मला माहिती आहे तुम्ही शिक्षिका आहात आणि तुम्हाला मुद्द्याचंच बोलायला आवडतं.
बट रिलॅक्स होऊन बोलूया ना. थँक्यू. तुम्ही काय घेणार? नाही काही नको. सो माझं लग्न मंडपातच मोडलं. हे तुम्ही मला का सांगताय? म्हणजे? कारण तुमच्या पास्ट विषयी खरंच मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. पण तुम्हाला का, कसं, कधी यातलं काहीच ऐकायचं नाहीये? नाही, म्हणजे तुम्ही हे सगळं प्रामाणिकपणे सांगताय ते खूप चांगलं आहे, पण मला डिटेल्समध्ये अजिबात काही इंटरेस्ट नाही आहे. नाही, पण तुम्हाला असं अंधारात ठेवून मला काही म्हणजे इट्स ओके. मला तुम्ही आवडलात आणि मला खरंच तुमच्या पास्टमध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे. आय मीन मला तुम्ही आवडलात. मी तुमची प्रोफाईल बघितली तेव्हा आणि मी घरच्यांना कळवलं, आईबाबांना सांगितलं की पसंती दर्शवायला काही हरकत नाही आहे, पण आपण इतक्या लवकर भेटू असं कधीच वाटलं नव्हतं. आणि बाय द वे मी माझ्याबद्दल सांगायचंच राहिलं, मी आत्ताच MSc कंप्लीट केलं आणि PhD करतोय. हो, आईबाबांनी मला सांगितलं सगळं तुमच्याबद्दल. आणि माझ्याही आई वडिलांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. खरं तर मला तुमच्यासारखीच शिकलेली पॅशनेट मुलगी बायको म्हणून हवी आहे. आवडेल तुमच्याशी लग्न करायला. आणि हो, तुम्हाला यापुढे शिकायचं असेल ना तर माझा नक्की सपोर्ट आहे तुम्हाला. थँक्यू. पण मी नोकरी सुरू ठेवेन. ऑब्व्हियसली माणसाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे आणि शिकवतही राहिलं पाहिजे. बरं, काय घेणार?